6 दिवस प्रकटीकरणाचे पुस्तक मनन करण्यासाठी तू आम्हाला संधी दिलास. कोटी कोटी धन्यवाद प्रभू. आज आणि उद्या 2 दिवस दानियल पुस्तक मनन करण्यासाठी प्रभू तू आम्हाला संधी दिलेला आहे आणि आजचा दिवस तुझ्या हाती देत आहे प्रभू. दानियल पुस्तकाच्या द्वारे तू बोल प्रभू आणि दानियल पुस्तकाला समजून घेण्यासाठी आमच्या प्रत्येकांच्या अंतःकरणाचे डोळे उघड प्रभू आणि दानियल पुस्तकाच्या द्वारे आम्हाला पवित्र कर येशू आणि लवकरच येणाऱ्या तुझ्या येण्याच्या दिवसासाठी आम्हा सगळ्यांना तयार कर. तू बोल प्रभू येशू. आम्ही माती आहे, आम्ही काही नाही. आम्हाला नम्र करून तुझ्या चरणामध्ये समर्पण करीत आहे. आम्ही ऐकत आहे प्रभू. मी ऐकत आहे. तू बोल. येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करीतो स्वर्गातील बापा. आमेन आमेन. दानियल पुस्तक मनन करणार आहे. प्रकटीकरणाचे पुस्तक आणि दानियलाचे पुस्तक या दोन्ही पुस्तक आपल्याला येशूच्या आगमनाच्या विषयी त्याच्यामध्ये आपण बघू शकतो. दोन्ही पुस्तक आपल्याला येशूच्या आगमनाच्या विषयी सांगत आहे आणि दानियल पुस्तक येशूच्या आगमन पर्यंत जगामध्ये जे होणार आहे लिहिलेलं आहे आणि प्रकटीकरणाचे पुस्तक येशूच्या आगमनाच्या नंतर जे होणार आहे ते प्रकटीकरणाचे पुस्तक. परत सांगतो, येशूच्या आगमन पर्यंत दानियल पुस्तक, येशूच्या आगमनाच्या नंतर जे होणार आहे प्रकटीकरणाचे पुस्तक. प्रकटीकरणाचे पुस्तक आपण बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहे दानियल पुस्तकाचं आपण बघणार आहे. बरं, सो दानियल पुस्तकाला समजून घेण्यासाठी हे चार्ट तयार केलेलं आहे. सो दानियल पुस्तकाला समजून घेण्यासाठी हे चार्ट तयार केलेलं आहे. दानियल पुस्तकामध्ये दानियल 2रा अध्याय, 7वा अध्याय, 8वा अध्याय या 3 अध्यायामध्ये पुढे काय होणार आहे याच्याविषयी लिहिलेलं आहे. आज आपण दानियल 2रा अध्याय मनन करणार आहे. उद्या आपण 7 आणि 8 या दोन्ही अध्याय उद्या आपण मनन करणार आहे. बरं, आता आपण दानियल 2रा अध्यायाला मनन करण्यासाठी पुढे जाऊया. सो दानियल 2रा अध्याय नेबुकदनेस्सर राजाला झालेले स्वप्न. कुठला राजा? तुम्ही सगळे माझ्या पाठी मला उत्तर सांगायला पाहिजे बरं काय. तुम्ही उत्तर सांगितलं तर इझी समजणार तुम्हाला. सो दानियल 2रा अध्याय नेबुकदनेस्सर राजाला झालेले स्वप्न. कुठला राजा? नेबुकदनेस्सर. सगळे सांगा. हा कोण आहे? कुठला देशाचा आहे? पुढे जाताना आपण बघूया. पण ह्याचा अर्थ दानियल सांगितला. अर्थ कोण सांगितला? स्वप्न नेबुकदनेस्सर राजाला झालेलं आहे पण अर्थ दानियल सांगितला. बरं, आता आपण वाचूया दानियल पहिला अध्याय वाचूया. पहिला अध्याय पहिल्या वचनापासून वाचूया. यहुदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी. यहुदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी. यहुदाचा राजा. आता यहुदाचा राजा, यहुदा लोक कोणाचा लोक आहे? देवाचा लोक आहे. कारण काय? येशूचा जन्म यहुदाच्या वंशामध्ये झाले. समजले ना? येशूचा जन्म यहुदाच्या वंशामध्ये झाले. आता यहुदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षामध्ये बाबेलाचा राजा नबुकदनेस्सर. बाबेलाचा राजा नेबुकदनेस्सर. कुठला देश? बाबेलाचा राजा ते बाबेल कुठं आहे नंतर आपण बघूया. बाबेलाचा राजा नेबुकदनेस्सरने याने यरूशलेमेवर चढाई करून त्याला वेढा घातला. यरूशलेमला वेढा घातला. कोण? बाबेलाचा राजा नेबुकदनेस्सर यरूशलेमवर चढाई केला युद्ध करण्यासाठी. यरूशलेमावर चढाई केला आणि यरूशलेमला राऊंड केला.
युद्धासाठी. आता आपण बघूया बाबेल कुठं आहे, येरुशलेम कुठं आहे ते आता आपण बघूया बरं का. बाबेल कुठं आहे, येरुशलेम कुठं आहे, नकाशामध्ये आता आपण बघणार आहे. हे आहे नकाशा आहे. नकाशामध्ये इंडिया इथं आहे. इंडियाच्या नंतर कुठला देश आहे, पाकिस्तान. त्याच्यानंतर अफगाणिस्तान. व्हेरी गुड, सुपर. हां, आणि त्याच्यानंतर कुठला देश, इराण. इराणच्या नंतर इराक. आता इराक, पण पहिला त्याचं नाव होतं बाबेल. समजलं ना. बाबेलाचा राजा नेबुकादनेस्सर. आता सांगायला पाहिजे का, इराकचा राजा नेबुकादनेस्सर, दोन्ही एकच आहे. समजलं ना. बरं, आता इराक म्हणून नकाशामध्ये कधी नाव आलं होतं इथं लिहिलेलं आहे बघा. 1921 बाबेल बिकेम इराक. इंग्लिशमध्ये बाबिलोन म्हणणार, मराठीमध्ये बाबेल म्हणणार. इंग्लिशमध्ये बाबिलोन आणि मराठीमध्ये बाबेल. बरं, 1921 बाबेल बिकेम इराक. 1921 मध्ये इराक म्हणून नाव आले, पण 1921च्या अगोदर इराकचं नाम बाबेल होतं. समजलं ना. आता 1921 मध्ये बाबेल इराक म्हणून झाले म्हटलं तर आता किती वर्ष झाले इराक म्हणून नाव बदलून, बाबेलचं नाव इराक म्हणून बदलून किती वर्ष झाले. 1921 पासून तुम्ही मोजा बघू. 104 वर्ष झाले इराक नाव नकाशामध्ये आले. पण 104 वर्षाच्या अगोदर इराक नकाशामध्ये नव्हतं, बाबेल होतं त्याचं नाव. समजलं काय. बर, आता येरुशलेम कुठं आहे, इथं इराक आहे. इराकच्या नंतर इस्रायल देश आहे. ॲक्च्युली इराकच्या नंतर जॉर्डन आहे, जॉर्डनच्या नंतर इस्रायल देश आहे, आणि इस्रायल देशामध्ये येरुशलेम आहे. आता बाबेलाचा राजा नेबुकादनेस्सर येरुशलेमावर चढाई केला. इथं आहे. आता सांगायला पाहिजे असलं तर इराकचा राजा नेबुकादनेस्सर येरुशलेमावर चढाई केला. दोन्ही एकच आहे. समजलं ना. बरं, आता बाबेलाचा राजा नेबुकादनेस्सर येरुशलेमावर चढाई केला आणि येरुशलेमला राऊंड केला. प्रभूने यहुद्याचा राजा यहोयाकीम प्रभूने, देवाने यहुदाचा राजा यहोयाकीम त्याला यास त्याच्या हाती दिले. त्याच्या हाती दिले. देव यहुदाचा राजा यहोयाकीमला नेबुकादनेस्सरच्या हाती दिला. कोण दिला, सगळे सांगा. देवाने दिला. देवाने दिला. यहुदाचा राजा यहोयाकीमला देवाने नेबुकादनेस्सरच्या हाती दिला. आणि तेवढेच नाही, त्याप्रमाणे देवाच्या मंदिरातील काही पात्रेही त्याच्या हाती दिली. कुठलं मंदिर, देवाचं मंदिर येरुशलेम मध्ये सॉलोमन बांधला होता ना. सॉलोमन बांधला होता ना देवाचं मंदिर. त्या देवाच्या मंदिराच्या आता येरुशलेम मध्ये मंदिर कोण बांधला होता, सगळे सांगा. सॉलोमन बांधला होता. कोण बांधला होता, आता त्या मंदिराच्या काही पात्रही देवाने नेबुकादनेस्सरच्या हाती दिला. पुढे वाचूया. त्याने ती शिनार देशी. आणि नेबुकादनेस्सर काय केलं माहिती आहे काय, येरुशलेम मध्ये देवाच्या मंदिराला तोडून टाकला. सॉलोमन बांधला होता ना, त्या मंदिराला नेबुकादनेस्सर राजा काय केला, तोडून टाकला. येरुशलेमला जाळून टाकला नेबुकादनेस्सर येऊन. आणि येरुशलेम मध्ये देवाच्या लोकांना, हजारो देवाच्या लोकांना नेबुकादनेस्सर मारून टाकला, तलवारने मारून टाकला.
यरूशलेमला जाळून टाकला, सत्यानाश केला नेबुकादनेच्छर. आणि परत जात असताना यरूशलेमातून नेबुकादनेच्छर आणि त्यांचे सैन्य परत कुठं जात असताना, सगळे सांगा, बाबेलला. आता त्याचं नाव काय, इराकला. नेबुकादनेच्छर परत बाबेलला जात असताना आपल्या दैवताच्या घरी नेली थोडं वर आणि आपल्या दैवताच्या भांडारात ठेवली. थोडं वरतीवर परत जात असताना काही पात्रही देवाने त्याच्या हातात दिलं. ते तुरवाच्या त्याप्रमाणेच देवाच्या मंदिरातील काही पात्रेही त्याच्या हाती दिली. काही पात्रही देवाने नेबुकादनेच्छरच्या हातात दिला. त्याने ती शिनार देशी नेबुकादनेच्छर देवाच्या मंदिराच्या पात्र, सोना चांदी पात्राला त्याच्या देशाला घेऊन गेला. कुठं, बाबेलला. आणि शिनार देश म्हणजे बाबेल, दोन्ही एक आहे. शिनार देश म्हणजे बाबेल. ते गाडी त्याच्या हातात देऊ नका, हे केलण्याच्या जागा नाही, हे देवाच न, ते हातात घ्यायचं गाडी दे. नाहीतर सिस्टर एक काम करा, ते लेकरानं लहान असलं, केलायला पाहिजे असलं तर थोडं बाहेर घेऊन जायचं, तिकडे केलण्यासाठी त्याच्या हातात गाडी द्यायची, इथं द्यायचं नाही बरं का. ते केलण्याचं सामान आत ठेवा आणि लेकरांच्या हाती देऊ नका बरं का, डिस्टर्ब होणार लोकांना ऐकण्यासाठी. हां, लक्षात घ्या बरं. आणि लेकरांना कंट्रोल करा बरं का. आता नेबुकादनेच्छरने काय केला, देवाच्या मंदिरातील ते पात्र, सोना चांदी पात्र घेऊन गेला आणि बाबेलमध्ये त्याच्या देवताच्या भंडारा, मंदिराच्या भंडारामध्ये ठेवून टाकला. बरं. आणि तेवढेच नाही, नेबुकादनेच्छर काय केला, यरूशलेममध्ये भरपूर लोकांना मारून टाकला, तलवारशे भरपूर लोकांना मारून टाकला. आणि परत जात असताना नेबुकादनेच्छरने काय केला, यरूशलेमातून हजारो तरुण लोकांना, स्त्री पुरुष लोकांना पकडून त्यांच्या आई वडिलांना तलवारने मारून टाकायचे आणि तरुण लोकांना पकडायचे. स्त्री पुरुष लोकांना पकडून त्यांना, तू उठ बेटी, तिकडे जाऊन बस, उठ. डेली तसंच करते, डोक्यावर हात लावून बरं का. हां बरं. परत जात असताना नेबुकादनेच्छर परत जात असताना काय केला, यरूशलेमामध्ये हजारो तरुण लोकांना पकडून स्त्री पुरुष तरुण लोकांना पकडून त्यांच्या आई वडिलांना मारून टाकायच्या आणि स्त्री पुरुष तरुण लोकांना जंजीर म्हणजे काय, साखळदंडाने बांधून हजारो तरुण लोकांना यरूशलेमातून बाबेलला वडून घेऊन गेला. हजारो किलोमीटर वडून घेऊन गेला स्त्री पुरुष तरुण लोकांना. कशाला, बाबेलमध्ये गुलाम काम करायला. बाबेलमध्ये तेव्हा यरूशलेमातून बाबेलला, इराकला गुलाम होऊन, साखळदंडाने बांधे होय, गुलाम होऊन गेले होते. गुलाम काम करायला बाबेलला गेले होते दानिएल. समजलं का, यरूशलेमातून बाबेलला गुलाम होऊन गेले दानिएल, सद्रक, मेशक, अबेदनेगो, यहेजकेल. असं मोठा देवाचा लोक पण, सेवक लोक पण साखळदंडाने बांधे हुए यरूशलेमापासून बाबेलला चालत त्यानं किंच वडून घेऊन गेले. अजून काही देवाच्या लोकांना पण वडून घेऊन गेले, पण ह्या 5 लोक आपल्या सब्जेक्ट मध्ये आहे म्हणून मी 5 लोकांचं नाव तुम्हाला सांगितलेलं आहे. बरं, आता कसं काय नेबुकादनेच्छर यरूशलेमला नाश केला, आता मी तुम्हाला चित्राच्या द्वारे दाखवतो. हे बघा, असं यरूशलेमला नेबुकादनेच्छरने
जाळून टाकला, यरूशलेमला जाळून टाकला. आणि देवाच्या मंदिराला सॉलोमन बांधला होता ना, तोडून टाकला. हजार हजार लोकांना मारून टाकलं, देवाच्या लोकांना मारून टाकलं. आणि परत जात असताना असं लोकांना हे बघा असं साकलदंडाने बांधून ओढवून घेऊन गेला बाबेलला. आणि काही देवाच्या मंदिरातून असं सोना आणि रुपयाच्या चांदीच्या पात्र पण घेऊन गेला त्याच्या देशामध्ये. आता एक आपल्याला क्वेश्चन आहे, एक प्रश्न. काय प्रश्न? बायबलमध्ये लिहिलेला आहे, देवाने यरूशलेमच्या लोकांना त्याच्या हाती दिला, लिहिलेलं आहे ना. देव कशाला असं केला? त्याच्या लोकांना एक अन्य नेबुकादनेस्सर कोण आहे? देवाचा मुलगा नाही, तो अन्य मनुष्य आहे, तो विधर्मी आहे. त्याच्या हातात देव त्याच्या लोकांना देऊन टाकला. आणि नेबुकादनेस्सर यरूशलेमला सत्यानाश केला, सत्यानाश केला. हजार हजार लोकांना मारून टाकला. कशाला देव असं केला? त्याच्या लोकांना देवाने कशाला असं केला? बरं, त्याचं कारण आता आपण बघूया. निर्गमाचं पुस्तक अध्याय 34 ते आपण वाचण्याच्या अगोदर मी तुमच्याकडे विचारतो, तुम्ही मला उत्तर सांगायला पाहिजे. हालेलुया. बरं, आता मी तुमच्याकडे एक प्रश्न विचारतो, लेकरे मला सांगायला पाहिजे. बरं काय, मोठे लोक नाही, हे लेकरे मला सांगायला पाहिजे. देवाने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर आणला, करेक्ट आहे ना? मिस्र देशातून कुणाच्या द्वारे? तुम्ही सांगायचं नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे. आता देवाने कुणाच्या द्वारे इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर आणला? सांगा.